नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के हितेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत पाहणार आहोत, जे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेला नक्की उपयोगी पडतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपला प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रोस्पेक्ट्स रिपोर्ट प्रसिद्ध केला? युनायटेड नेशन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जागतिक बँक, ब्रिक्स देश? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे युनायटेड नेशन। पुढील प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट होणारे कल्पेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिसा? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओडिसा। पुढील प्रश्न आहे, काजूचे सर्वाधिक उत्पन्न करणारी राज्य कोणते? गोवा, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ। पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात युवा पर्यटन मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। पुढील प्रश्न आहे, भारतात सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत? 5, 6, 7, 8? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 7। पुढील प्रश्न आहे, लायगो प्रयोगशाळा जगात किती ठिकाणी आहे? 1, 2, 3, 4? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3। पुढील प्रश्न आहे, नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी झाले? 12 जून 2023, 13 जून 2024, 27 मे 2023, 28 मे 2023? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 28 मे 2023। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारच्या पहिला उद्योग रत्न पुरस्कार कोणाला दिला गेला? मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रतन टाटा। पुढील प्रश्न आहे, जागतिक कॉफी परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली? चीन, भारत, थायलंड, मलेशिया? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत। पुढील प्रश्न आहे, जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? क्रीडा, विज्ञान, संगीत, नृत्य? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विज्ञान। पुढील प्रश्न आहे, कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही? अरुण खोपकर, अनुराधा पाटील, मिलिंद बोकील, नंदा खरे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिलिंद बोकील। पुढील प्रश्न आहे, ओम बिर्ला यांनी कोणत्या राज्यात नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले? आसाम, केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1991, 1990, 1993, 1994? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1993। पुढील प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ईशान मंथन उत्सवाचे उद्घाटन केले? सांस्कृतिक मंत्रालय, वस्तू उद्योग मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आदिवासी मंत्रालय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय। पुढील प्रश्न आहे, लुना 25 ही चंद्र मोहीम कोणत्या देशाची आहे? जपान, अमेरिका, भारत, रशिया? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रशिया। पुढील प्रश्न आहे, मेरी माटी मेरा देश हे अभियान देशभरात केव्हा राबविण्यात आले? 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट, 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट। पुढील प्रश्न आहे, 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती ठरली आहे? इंडिगो, आकाशा एअर, एअर इंडिया, विस्तारा? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंडिगो। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला एलिव्हेटेड एक्सप्रेसवे म्हणून कोणता विकसित केला जात आहे? समृद्धी महामार्ग, ग्रीनफील्ड महामार्ग, द्वारका महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे द्वारका महामार्ग। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
मुंबई महाराष्ट्र, चंदीगड, संबलपूर ओडिसा, नवी दिल्ली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संबलपूर ओडिसा. पुढील प्रश्न आहे, शक्ती धोरण कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, महिला आयोग, संरक्षण मंत्रालय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोळसा मंत्रालय. असेच स्पर्धा परीक्षाविषयी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी घेत असतो. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे हितेश हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या.